गुरुजींच्या भाकिताचा दादाला लय अनुभव आलाय. मदनच्या बाबतीत भाकीत खरं ठरलं आणि आपल्याला बी वराडाच्या बसचा अनुभव आलाय. मला नाही वाटत कृष्णी लय जगल. गेली का काय ही? कसला आवाज आला? अरे बापरे! पोरे, तुला काय झालं नाही ना ग? अगं काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मला सांग, तुला कुठं काही लागलं तर नाही ना? अरे राया, इतकी वर्ष तू या खोलीत राहतोस, पंखा पडायला झालाय, ही ध्यानात आलं नाही तुझ्या? या पोरीला काय झालं असतं म्हणजे? बघ बरं किती घाबरली पोरगी. अगं काहीच कळना झाले. असा कसा पडला फॅन? मी अशी सहज चालले होते आणि वरून खाली रडू नको पोरी, संकट टळलं ना आता, काय बी होणार नाही बघ. ही जिद्दी हा? काय झालं माझ्या सुनाला? नाही म्हणजे एवढा मोठा आवाज झाला, मला वाटलं ही गेली. हा? अगं नाही, थोडक्यात वाचली. फॅन बाजूला पडला म्हणून बरं झालं. काय झालं रे? फॅन पडला वरनं खाली. असं कसं पडलं फॅन? मला काय माहित, काय मी लावते हवी तवा. सुनील, मी सांगतो रस्त्यात काय झालंय ते. चला माय बरोबर, ते फॅन बसवणारा माणूस घेऊन येऊ. चल. पोरी, वाईट जरा तू आराम कर, घाबरू नकोस. काय लागलं तर आवाज दे, आम्ही सगळी इथंच आहे. चला आत्या. हिचं नशीब भलतच जोरात दिसते. दोनदा वाचलीस, पर आता तिसऱ्यांदा नाही वाचणार. ए बघती, काय बघती? अहो मामी, 2 दिवसात दिवाळी आली, मला वाटलं तुम्ही फराळच वाटताय, पण हे पेढे? असं समज आमच्या घरी दसरा, दिवाळी, गुढीपाडवा समजा आजच आहे. घे तोंडगोड कर. घ्या मावशी. अहो मामी सांगा तरी काय झालंय? ही घ्या. अगं माझी कृष्णी सुखरूप दडदाकट घरी परत आल्या. ह्यो तर चमत्कारच झाला की ग आशा. चांगलं झालं बघ, एवढ्या मोठ्या संकटातनं वाचली आपली पोर. अहो मामीने लेकीसारखा जीव लावलाय कृष्णाला, हिच्या प्रेमामुळेच हा चमत्कार घडलाय बघा. माझ्या इतकंच माझ्या कृष्णीचा बी जीव आहे माझ्यावर, आणि म्हणून मला खात्री होती की माझी कृष्णी मला सोडून कुठंच जायची नाही. तुमच्या मामी भाचेला लय मोठं आयुष्य लाभू दे बघ आशा. माझं आयुष्य बी माझ्या कृष्णीला लाभू दे. हा बोला की सुनील भाऊजी. वहिनी, ही बोलत बसायची वेळ नाही, तुम्ही अर्जंट बंगल्यावर या. का हो, काय झालं? अहो, आमच्या घरातला चालू फॅन कृष्णाच्या अंगावर पडता पडता राहिलाय. घाबरायला काय झालं? मी फुई तुझ्यासाठी दूध घेऊन आली होती. ए गुले, दे ग. अहो फुयजी, ह्याची काय बी गरज नव्हती. आता आणलंय तर पिकी. तसं बी तुझ्या मामीच्यात कुठे एवढं लाड होत असतेली. आता यात झाड कुठल्या मध्ये आलं? झाड नव, लाड म्हणली मी, लाड. म्हातारीला माझंच बरं ऐकू येत नाही, बाकी समद्यांचं ऐकू येत.
काय म्हणलीस? काय नाही, इथं सुनांनी सासवांची सेवा करायची तर सासवासनीच सुनांची सेवा करायला लागत्या. गोळ्या खाल्ल्या का आजच्या? नाही, आता खाईन. येळेवर खायला काय होतं का तुला? कृष्णे, कृष्ण्या ग, कशी आहेस ग? समजा काय चाललंय? मामे, आता या आशीला कुणी सांगितलं ही? पुरी तुला लागलं नाही ना कुठं? अगं नाही मामे, नाही लागलं मला. हे काय लागलं माझ्या पोरीच्या मागं, काय कळना झालं. वाईट सुद्धा सुख नाही का तुझ्या आयुष्यात? एकातनं वाचलं की दुसरं तिसरं सुरूच आहे. मला तुझी लई काळजी वाटायला लागले कृष्णे. मामे, तू विनाकारण काळजी करतेस माझी. मला काय बी नाही झालं, मी बरी आहे बघ. हा, नाहीतर काय, उगाच समधी काळजी करत बसते ती. बरं आहे तिला. चला बरं हितनं तिला जरा आराम करू दे, नाहीतर त्रास होईल. तुम्ही जावा, मी थांबते हिच्या पाशी. चालेल, बस. अहो कशाला नाही, म्हणजे आता त्या दोघी बसणार म्हणजे गप्पाच ठोकत बसतेली. तिला काय आराम मिळणार आहे तेव्हा? आणि काय गाशे, तू तर कुठं लांब आहेस का? ती तर कुठं पळून चालल्या. तेव्हा तुला बघाय मिळायची नाही का, भेटाय मिळायची नाही? चल, तिला व्हायचा आराम करू दे. आशा, करू दे कृष्णाला आराम, नंतर ये भेटायला. कृष्णे, काळजी घे ग. हा, घेते ती काळजी. ती काय बारकी आहे तेव्हा? चल येते चल, का मी? चल. काळजी घे. आशे, एवढे धावत पळत यायची काय गरज होती का तुला? तुझी पोरगी काय वनात पडली हवी तवा? आम्ही हाय की इथं तिला बघायला. हवा असं काय करताय? लेख आहे ती माझी, आणि तिला बरं नाही कळणार गप्प बसी नव्हे मी. पण जाऊ द्या, तुम्हाला काय कळणार आहे लेख म्हणजे काय ती? तर लेकी पोटची लेक असल्यागत बोलतेस. हवं नाही, माझ्या पोटाला जन्माला आली, पण सख्खी लेकच आहे ती माझी. तेव्हा काय बी बोलताना वाईच विचार करून बोला. माझ्या लेकीचं सासर आहे म्हणून गप्प बसते मी. उपकारच झालं की ग आशे तुझं. बरं ती जाऊ दे, मला एक सांग, कृष्णीच्या अंगावर फॅन पडता पडता राहिला हे तुला कोणी सांगितलं? ती सुनीलचा फोन आला होता. ह्या सुनीलला काय काम धंदा नाही ती वाटतं. आशे ऐक, आता कृष्णीचं लगीन झालंय, आता पहिल्यासारखं नाही राहिलेलं. उठ सूट लेकीच्या सासरी येणं जाणं असं बरं दिसत नाही आता. सारखं सारखं कशा पाहिजे येते मी? आता तिला बरं नाही आणि मला राहवलं नाही म्हणून आल्या. आणि तसं बी आमचं माय लेकीचं नातं माझं ह्या घराशी असलेलं नातं बदलल्यामुळे बदलणार आहे तेव्हा. आमचं नातं कायम आहे तसंच राहणार आहे. मी बी बघते तुमचं नातं तसंच कसं राहतंय. ह्या सुनीलला एक ना लई चोंबडेपणा करायची सवय झाली. त्याच्याकडे बी एकदा बघायला पाहिजे. आईसाहेब, तुम्ही बसा जेवायला, ही समजासनी वाढते. अजिबात नाही, तुला आराम करायला सांगितलंय ना, तू बस, मी वाढते. हाव, मी आता बरी आहे. तुम्ही व्हा बरं बाजूला. सकाळपासून तुम्ही एकट्या काम करताय, मी बी करते की घरात जरा मदत. आहे तूच वाढ मला. वाढतेस ना? याला की नाही पहिल्यापासून जिथं तिथं मीच लागते. अरे लगीन झालंय तुझं, हे विसरून कसं चालेल? आता जे काही लाड करायचे की नाही ते बायकोकडनं करून घे. कृष्णा, आणि इकडे ते काय चाललंय?
कृष्णाची तब्येत ठीक नसताना तुम्ही तिला काम करायला लावता? हाय का आता आम्ही कशाला लावतोय? रंजना वाढत होती तरी बी तिने घेतलंय जबरदस्तीने वाढायला. सुनबाई, तुम्हाला काम करायची गरज नाही. घरातली कामं या दोघी करतील. तुम्ही या, बसायचं. अहो बसा की. अवघडायला काय झालं? नवरा आहे तुमचा तो. हा, आम्ही काय म्हणतो, दिवाळी आता 2 दिवसावर आली. यांची पहिली दिवाळी आहे, एकदम धूमधडाक्यात झाली पाहिजे. काही खरेदी बिरेदी करायची असेल तर सुनबाईच्या पसंतीनं करा. त्यांना आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे अशी दिवाळी साजरी झाली पाहिजे. होय कृष्णा, तू सांग मला नंतर तुला काय काय पाहिजे ते. आपण फक्त या खोलीच्या बाहेर जगासाठी नवरा बायको आहे. या भिंतींच्या आत आपलं नवरा बायकोचं कुठलंच नातं असणार नाही. राया, कृष्णाची तब्येत काही ठीक होत नाहीये. ती जोवर पूर्ण ठीक होत नाही ना तोवर तुम्ही कारखान्यात यायची काही गरज नाही. अहो कारखान्यावले सगळी कामं अडतेली. तिथली कामं आम्ही बघू की. भाऊसाहेब मी आता बरी आहे. त्याला सरांना नका उगाच अडकू. होय, तिथली सगळी कामं खोळंबलेत. सांगतोय ना आम्ही बघू. पहिले नवरा म्हणून तुमचं कर्तव्य पूर्ण करा. दिवाळी आली आहे, सोनबाई बरोबर थांबा. आशा, अरे कुठं ध्यान आहे तुझं? मी मगाच्यापासून बघतो तू नुसता हातात गाज घेऊन बसली. कसला विचार करती? अगं बोल ना काहीतरी. नाही बोलल्यावर मला कळणार आहे का तुझ्या मनात काय ती? ए रडतीस का? काय सिरियस झाले का? आपल्या कृष्णाला तर काय बरी आहे का ती? हो, आज सकाळी सुनील भाऊजींचा फोन आला होता. आमच्या घरातला चालू फॅन कृष्णाच्या अंगावर पडता पडता राहिलाय. लय घाबरली पोरगी. काय एवढं समजा झालं मला आत्ता सांगते तो. दम तिला भेटून येतो मी जाऊन. अहो 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 थांबा, नका जाऊ तुम्ही. गुलीनं आज माझा पान उतार केलाय. तिचं म्हणणं आहे की आपली लेक आता त्या घरची सून आहे, तर आपलं त्या घराशी असलेलं नातं बदललंय, म्हणून आपण तिथं सारखं सारखं जाता कामा नाही. म्हणजे तिला पण तीच पाहिजे. मी स्वतःच साधवून गेल म्हणजे माझ्या कृष्णावरचं संकट अजून टळल्याला दिसाना. काय काय म्हणलात तुम्ही? अगं काय नाही, एवढ्या मोठ्या संकटाला माझ्या कृष्णाने हरवलंय. किती जरी मोठं संकट आलं ना, माझी कृष्णा त्याचा मुकाबला करायला तयार आहे बघ. काहीच काळजी करू नको. कुणीच तिचं काहीच बिघडवू शकत नाही. बस. अहो तुम्ही म्हणताय तसं झालं तर बरंच आहे की. नको काळजी करू आशा, तू आपण आहे ना तिच्या संग. तू जेव बरं का? सांगू कृष्णाला तुझी मामी तुझ्या काळजी जेवत नाही म्हणून? नाही नाही नग, हे काय जेवते की मी. हे काय करताय? मला इलय झालं. माझा कोटाच तेवढा आहे, अजून आणू नका. ठेवा तिथं. अजून देत नाही?
तीच घेऊन चालली. आज तू उपाशीच राहायचं. का मी काय केलंय? चोंबडेपणा. चोंबडेपणा? सुनील ना, सुनील कधी चोंबडेपणा करत नाही. सुनील आहे तर नादच नाही. त्या आशेला फॅन पडल्याचं कोणी सांगितलं? कमाल आहे गुली मावशी तुमची. एवढी मोठी घरात दुर्घटना घडलेली असताना सुनबाईच्या माहेरी सांगाय नका. किती केलं तरी मालकीन बाई ह्या घरच्या. मालकीन बाई? लगेच मालकीन बाई झाली का? आता तर तू उपाशीच मर. नाहीतर एक काम कर, मालकीन बाईच्याच घरला जा चरायला. मला भूक लागली. आता आला का? लय भूक लागली मला. ती बाई लय आतल्या गाठीची आहे बाबा. शाल जेवण माझं घेऊन गेली. काय गरज आहे का हात दुखतोय तरी काम करायची? सरक बाजूला, मी करतो. ऐकाही नाही वय. सरक. झोप. ते दिवं घालवल्याशिवाय मला झोप लागत नाही. थँक्यू. ते मला गरम होत होतं म्हणून मी खिडकी उघडली. पांघरून घे. पहाटे थंडी वाजली तर पांघरून घे म्हटलं. हा. कोण आहे?